खाली खाली सर 2 तास झाले इथं आंदोलन सुरू होतं, तणावाची परिस्थिती होती. गुन्हे दाखल होणार आहेत का? राज्यसभा खासदारांना सुद्धा पोलिसांनी स्थानबंद केलं होतं. काय नेमकी परिस्थिती आहे? आंदोलन बघा, आजचं जे आंदोलन झालं, काल जी घडलेली घटना होती की शनिवारवाड्यामध्ये जी ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलिजियस प्रेयर केल्या गेल्या. त्या रिलिजियस प्रेयरच्या अनुषंगाने आजचा जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे, पण जे पण तक्रार दिल्या जाईल ASI चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे. सर, तो व्हिडिओ नेमका कधीच आहे याचा शोध घेतलाय? कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा शुक्रवारचा व्हिडिओ म्हणजे 2 दिवसापूर्वी ते आम्ही शोध घेतलेला आहे. पूर्ण नुकताच म्हणजे 1-2 दिवसातला हा व्हिडिओ आहे, पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं, कोण होते कोण नाही होते त्याचं पुढील तपास बाकी आहे. 8 दिवसांनी त्यांनी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत याची परवानगी घेतली होती का? किती कार्यकर्त्यांसह येणार किंवा परवानगीमध्ये आपण दिली होती का? बघा, जे पण इथे जे होणार मोर्चा होता तेवढ्याचीच परवानगी होती. बाकी जे पण आहे ASI वाले ज्या प्रकारे कंप्लेंट देतील त्या प्रकारे पुढील कारवाई होईल. त्यांनी 8 दिवसाची मुदत दिली आहे की ही मजार काढून टाका, नाहीतर पुन्हा आंदोलन करत. मध्यवर्ती भाग आहे, सातत्याने तणावाची परिस्थिती होती. यावर पोलीस काही कारवाई करणार आहेत? तेच आहे, हे पूर्ण ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ASI ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे. सिक्युरिटीमध्ये कुठे लॅप्स नसेल. जसं आज पण झालं, ASI ची जी पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात लावून दिलाय. ASIचं जेवढं पण रेलिंग आहे, जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊन दिलेलं आहे आपण. त्याच प्रकारे नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे. बाकी ASI ज्या प्रकारे कंप्लेंट तशी आपण पुढे. तुम्ही आंदोलनाला परवानगी होती म्हणताय, कुठल्या आंदोलनाला? आतल्या आंदोलन का बाहेरच्या? त्याची पूर्ण माहिती आम्हाला तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिल्या जाईल. सर, जर व्हिडिओ एखादा व्हायरल होतोय, आतमध्ये अशा जर गोष्टी घडतायत, पोलिसांची जरी चूक नसली तरी महापालिकेचं प्रशासन या ठिकाणी सिक्युरिटी देत असतं. महापालिका प्रशासन का झोपा काढतंय? कारण प्रत्येक वेळेला जर अनेक ठिकाणी असे वाद होत असतील तर तुम्ही महापालिकेला या संदर्भातलं पत्र देणार आहेत? असं नाही आहे. जेव्हा पण टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी त्यांनी सिक्युरिटी वगैरे दिलेली आहे. जेव्हा पण ते पोलिसांना सिक्युरिटी मागतात, सिक्युरिटी आपण वाढवून देत असतो. असे काही घटना आहे, आम्ही संयुक्तिक चर्चा करून याच्यावर निवारण करतो. सर, 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा असं आरोप केला जातो आणि त्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होत आहे. तर तशी काही कारवाई केली जाणार आहे? बघा, मी पुन्हा ते सांगतो, ही ASI प्रॉपर्टेड ही आहे. आमचं इथे काम आहे की ASI ची जी पण पूर्ण प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाडा आहे, त्याला काही व्हायला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये काही छेडछाड नाही पाहिजे. आज आम्ही त्याच प्रकारे गेलेलो आहे. कोणालाही रेलिंग पण पार नाही करू दिलेली आहे. जर आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याच प्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल. जसं ASI ची तक्रार असेल तसं